ब्रेस्ट फिडिंग अवेअरनेस मंचच्या निमित्ताने आपल्यासोबत आहेत श्री मॅटर्निटी अँड ह्युमन हॉस्पिटल उल्हासनगर मुंबई इथून DNB गायनेकोलॉजिस्ट एक्सपर्ट डॉक्टर मुकुल वाणी. वेलकम डॉक्टर. नमस्कार, मी डॉक्टर मुकुल मधुकर वाणी, DNB गायनॅक. मी उल्हासनगर येथे श्री मॅटर्निटी अँड ह्युमन हॉस्पिटल इथे प्रॅक्टिस करतो. इथला प्रोप्रायटर आहे आणि इथल्या बऱ्याच गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट वगैरे सगळ्यांना अटॅच्ड आहे. डॉक्टर, कृपया आम्हाला सांगा की ब्रेस्ट फिडिंग हे आई आणि मूल दोघांसाठी महत्वाचं का आहे? आपण जेव्हा स्तनपान करतो तेव्हा आईकडनं बाळाला सगळे तत्व मिळतात, न्यूट्रिशन मिळते, रोग प्रतिकार क्षमता म्हणजे आईकडनं शरीरात जे तयार झालेलं असते अँटीबॉडीज त्या आईच्या दुधातनं बाळाला मिळतात, ज्याच्यामुळे बाळाला वेगवेगळ्या आजारांपासून रक्षण होते आणि बाळाला तब्येत बरी राहण्यास सुरुवातीच्या काळामध्ये मदत होते. नुसतं एवढंच नाही, याच्याने बाळाची वाढ आणि विकास याला मदत होतं. याच्याने आईला देखील फायदे होतात. याच्यामुळे काही कॅन्सरची रिस्क अशी आईला कमी होते आणि स्तनपानामुळे आईचा आणि बाळाचा एक स्ट्रॉंग बॉन्ड किंवा एक स्ट्रॉंग नातं जे बोलतो की आईचं आणि बाळाचं जे नातं असतं ते अजून घट्ट होतं. जेव्हा आपण बाळाला छातीला लावतो तेव्हा एक ऑक्सिटोसिन नावाचं हॉर्मोन असतं, त्याला आपण लव्ह हॉर्मोन पण म्हणतो. ते आईचं आणि बाळाचं नातं हे घट्ट करण्यास कामास येतं, हे सिक्रेट होतं. त्या ऑक्सिटोसिनमुळे आणि फिजिकल स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट जे बाळाला आपण छातीशी लावतो त्याच्यामुळे एक बाळाला कम्फर्ट वाटतो, एक ओळखीची व्यक्ती जवळ असल्याची जाणीव होते. तिसरं, जेव्हा आपण बाळाच्या नजरेस नजर मिळवतो, आय कॉन्टॅक्ट होतो, त्यामुळे आईचं व बाळाचं एक इमोशनल कनेक्शन पण होतं आणि ते नेहमी आईच्या आणि बाळाच्या मध्ये आयुष्यभर राहतं. आणि शेवटचं, आपण नेहमी आणि रेग्युलरली म्हणजे जेव्हा बाळाच्या सान्निध्यात येतो त्याच्यामुळे आईची बाळाला आणि बाळाची आईला ओळख होण्यास मदत होते आणि आईला बाळाच्या गरजा आणि बाळाला आईच्या गरजा हे माहिती होण्यास मदत होते आणि आईचा आणि बाळाचा जो अतूट नातं आहे ते अजून घट्ट होतं. डॉक्टर, भारताच्या करंट ब्रेस्ट फिडिंगच्या सिनारिओ बद्दल काय सांगाल? स्तनपान हे भारताची कॉमन प्रॅक्टिस आहे. आपल्या इथे स्तनपानाचं महत्व हे आधीपासून आपल्या पिढ्यांना समजवलं गेलं आहे. जास्तीत जास्त महिला हे स्तनपान करतात आणि पहिल्या 6 महिन्यात स्तनपान करतात. पण आत्ताचे जे नवीन प्रॅक्टिस आहे याच्यामध्ये हे प्रमाण काही प्रमाणात कमी झालेलं आहे. म्हणजे काही लोकांना माहिती नाही, काही लोकांना तर सपोर्ट सिस्टम नाही किंवा सोशल प्रेशर आहे, कामाला लवकर जायचं आहे किंवा हे लवकरात लवकर थांबवण्यासाठी काही बाया प्रयत्न करतात. डॉक्टर, आई कोणत्या मोठ्या आव्हानांना फेस करत आहे आणि त्यांचा सन्मान कसा केला जाऊ शकतो? आईला आणि बाळाला जेव्हा या स्तनपान करायचं आपण सुरुवात करतो काही अडचणी येऊ शकतात. त्याच्यामध्ये कधी कधी दूध बनण्याचं प्रमाण कमी असतं, त्याच्यामुळे बाळाला दूध कमी पडतं. हे होऊ शकतं कारण आईचं जे स्तनपान करण्याची सुरुवातीची क्षमता असते ती काही प्रमाणात कमी असते. पण त्याची काळजी करायचं काही गरज नाही. त्याचे बरेचसे उपाय आहेत. काही औषधं आहेत की जे आपण दिल्याने आईचं दूध वाढण्यास मदत होते. काही आयुर्वेदिक सप्लिमेंट्स आहेत की ज्याच्यामुळे आईचं दूध वाढण्यास मदत होते. आणि आईचा त्रास असला तर आम्ही आहोत की. ब्रेस्ट फिडिंगचं आयडियल ड्युरेशन काय आहे आणि बाळाला किती महिन्यांपर्यंत ब्रेस्ट फीड द्यायला पाहिजे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आमचं इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे ते म्हणतात की एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणजे फक्त आईचं दूध आणि वरतून काही नाही, ग्राईप वॉटर नाही, पाणी नाही, काही नाही, हे पहिले 6 महिने बाळाला दिलं पाहिजे. पहिले 6 महिने झाल्यानंतर बाळाला हळूहळू करून आपण इतर अन्नाची सुरुवात करतो. त्याच्यामध्ये सॉलिड फूड्स म्हणजे घट्ट अशा पदार्थ आणि ब्रेस्ट फिडिंग म्हणजे आईचं स्तनपान हे सुद्धा आपण चालू ठेवतो. हे 2 वर्षापर्यंत किंवा काही केसेसमध्ये अजून जास्तही. त्याच्यामुळे बाळाची रोगप्रतिकार क्षमता व शक्ती वाढते. डॉक्टर, इतकी महत्वाची माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार. लिसनर्सना फायनल मेसेज काय द्याल? माझा आपल्या सगळ्या श्रोत्यांना एकच मेसेज आहे की आईने बाळाला स्तनपान केलंच पाहिजे. आईचं आणि बाळाचं नातं घट्ट करण्यासाठी, बाळाच्या तब्येतीच्या रक्षणासाठी आणि आईला आणि बाळाला याचे अनेक फायदे होतात. त्यांचं नातं घट्ट होतं. या सगळ्यासाठी आपण स्तनपान याचं सपोर्ट केलं पाहिजे आणि याची माहिती सगळ्यांना दिली पाहिजे. जर याच्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या स्त्रीरोग तज्ञाला लवकरात लवकर भेटलं पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून एक असं वातावरण बनवलं पाहिजे की याच्याबद्दल कोणालाही काही बोलताना लाज नाही वाटली पाहिजे व आपण याचं सगळ्यात जास्त समर्थन केलं पाहिजे. डॉक्टर मुकुल वाणी सर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मनापासून आभार.